प्रेज लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्मरण करूया, कारण आपला प्रभू चांगला आहे. तो आपल्याला सांभाळतो. मागील आठवडाभरही त्याने आपल्याला सांभाळलं आणि पुन्हा एकदा त्याचं वचनाची सेवा करण्यासाठी व त्याचं वचन ऐकण्यासाठी तो आपल्याला घेऊन आला, म्हणून आपण प्रभू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज आपण ज्या विषयावर पाहणार आहोत, खरं पाहता मागे मी या विषयावर बोललेलो आहे, पण तरी देखील काही बंधुजनांना प्रश्न विचारण्यात आले आणि की त्यांनी सांगितलं की आपण याच्यावर एक आपला व्हिडिओ जो आहे, संदेश आहे, तो बनवूया. म्हटलं ठीक आहे, बनवूया. तसं मागच्या आठवडीच बनवायचा होता, पण काही शक्य झालं नाही. तर आज आपण थोडक्यात त्याच्याविषयी पाहणार आहोत की काहींच्या असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त हा मल्कीसदेक आहे आणि ते म्हणतात की अब्राहमाला जो भेटला तो येशू ख्रिस्त होता. आणि ते असंच मानतात की येशू ख्रिस्त हाच अब्राहमाला भेटला होता आणि अब्राहमाने जो दशांश दिला होता तो येशू ख्रिस्ताला दिला होता, अशी लोकांची समजूत आहे. तर आपण पाहूया की नेमकं मग की येशू ख्रिस्ताला भेटला होता, येशू ख्रिस्त त्याला भेटला होता अब्राहमाला, की दुसरं कोण भेटलो. तर आज आपण याच्यामध्ये पाहणार नव्हतं की मग नेमकं कोण भेटलं होतं, की आज आपण याच्यामध्ये हे पाहणार आहोत की येशू ख्रिस्त होता की नव्हता. तो कोण होता तो नंतरचा भाग आहे, कारण की त्याला वेळ लागेल खूप. तर आज आपण फक्त हेच शास्त्रामधून पाहणार आहोत की तो येशू ख्रिस्त होता की नव्हता. आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण पाहू की तो कोण होता मग मल्कीसदेक. तर आपण जाऊया. सर्वांना माहीत आहे तो जो अध्याय उत्पत्ती याचा 14वा अध्याय आणि 18वे वचन. शालेमाचा राजा मल्कीसदेक हा भाकर व द्राक्षरस घेऊन सामोरा आला. हा तर देवाचा याजक होता. आता इथे लिहिलं, जेव्हा अब्राहम, आपल्याला माहिती गोष्ट की जेव्हा लोट जो होता त्याला बंदी करून नेण्यात आलं, तेव्हा लोटाला सोडवण्यासाठी अब्राहम गेला आणि अब्राहमाने त्या राजांचा पराभव करून लोटाला तो घेऊन आला. त्यानंतर जेव्हा तो जिंकून आला त्यावेळेस जो मल्कीसदेक आहे, जो शालेमाचा राजा, आणि दुसरी त्याची ओळख काय सांगितली, देवाचा याजक, हा काय झाला, भाकर व द्राक्षरस घेऊन अब्राहमाला सामोरे आला. आता काही लोकांच्या मध्ये तो हा मल्कीसदेक, काही लोक त्याला म्हणतात दूत मानतात, तो दूत होता देवाचा. पण असं शास्त्र वाचनामध्ये कुठं वचन नाही की जे दूतालाच याजक पण दिलेलं आहे, असं कुठं वचन नाही की दूतच याजक आहे, असं कुठं नाही. त्याच्यामुळे तो वेगळा भाग आहे. मग आता इथे जर हा जो मल्कीसदेक आहे, इथं लिहिलं की काय, शालेमाचा राजा. जर तुम्ही ह्याच अध्यायाच्या वरती वाचलं तर अदोनाचा राजा, याचा राजा, त्याचा राजा, जे राजे त्यांचं सांगितलेलं आहे. किंवा याच्यावरून कळतं की शालेमाचा राजा म्हणजे खरोखर एक त्यावेळेसचं हे ठिकाण आहे की नाही. त्या राजांची ओळख सांगितली की ते तिथे राजा होते आणि ते त्या प्रदेशावर राज्य करीत होते. आणि तसाच हा देखील जो मल्कीसदेक, जो शालेम या ठिकाणाचा काय होता, राजा होता, तो अब्राहमाला काय भाकर आणि द्राक्षरस हे घेऊन सामोरे आला होता. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की अब्राहमाने त्याला आपल्या लुटीचा काय दिला, 10वा भाग दिला होता. मग इथे एक हा संदर्भ आढळतो. आणि दुसरा जो संदर्भ आहे मल्कीसदेक याचा, स्तोत्र 110 मध्ये आपण जाऊया. स्तोत्र 110. इथे जो दावीद राजा होता तो बोलत आहे की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. परमेश्वर तुझे बलवेत्र सेनेतून पुढे नेऊन म्हणतो, तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. पावित्र्याने मंडित झालेले तरुण पहाडच्या दैवारासारखे तुला येऊन मिळतात. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. ती अशी की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगचा याजक आहेस. आता ही गोष्ट जी आहे उत्पत्तीमध्ये एकदा उल्लेख आला
त्याच्यानंतर डायरेक्ट उल्लेख कुणी केला? दाविदाने केला. त्याच्यानंतर मध्ये कुठे उल्लेख नाही. दाविदानेच का केला? ती गोष्ट जेव्हा मल्कीसदेक कोण, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की दाविदानेच उल्लेख का केला. आणि दाविदाला देवाने ते प्रकट केलं की काय आहे की पुढच्या ज्या भविष्यात होणाऱ्या गोष्टी म्हणजे येशू ख्रिस्त हा काय आहे, मल्कीसदेकाचा जो संप्रदाय आहे त्याप्रमाणे युगानुयुगचा याजक आहे की नाही. इथं असं नाही म्हटलं की येशू ख्रिस्त मल्कीसदेक आहे, असं नाही लिहिलं. येशू ख्रिस्त मल्कीसदेक आहे असं लिहिलं नाही. तर काय लिहिलं? मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, म्हणजे त्याच्या सारखा आहे की नाही. मग जर अब्राहमाला जर येशू ख्रिस्त भेटला असता तर म्हटलं असतं ना की काय, येशू ख्रिस्तालाच म्हटलं असतं की काय आहे, तू मल्कीसदेक आहे. पण इथं संप्रदाय आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं की ऑर्डर ऑफ मल्कीसदेक. ऑर्डर म्हणजे काय, क्रम आहे, त्याचा क्रम, त्या क्रमाप्रमाणे हे नाही. त्या ह्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की याजकत्व जे होतं ते कुठून आलं? अब्राहमाच्या पुढे जे वंश झाले त्याच्यानंतर मग पुढे मोशेने, अहरोन आणि मग पुढे जे लेवी वंशामध्ये काय होतं? याजकत्व होतं. पण इथे मुद्दा देवाला जो सांगायचा आहे की काय, की हे जे याजकत्व आहे, जेव्हा आपण इब्री लोकांच्या पत्रामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की हे मनुष्यांचं कसं होतं की त्याच्या पोटी हा जन्मला म्हणून तो याजक. लेवीच्या पोटी अहरोनाचे मुलं याजक झाले, त्यांची मुले याजक झाले, पुढे लेवी वंश काय झाला? याजक. पण इथे प्रभू त्यांना हे दाखवू इच्छित होता की काय आहे की कोणाला? यहुदी लोकांना. पुढे संदर्भ आहे त्याचा की जेव्हा इब्री लोकांच्या पत्रामध्ये वाचतो तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की जो याजक आहे तो मनुष्यांमध्ये होता आणि तुमच्या आमच्यासारखा तो देखील काय होता? मनुष्य होता. त्याच्याकडनं ही चुका होत्या की नाही. तो देखील काय मृत्यू पावतो आणि त्याच्या जागी दुसरा याजक येतो. पण इथे प्रभूला काय सांगायचं आहे की दोन याजकत्व आहेत, की एक म्हणजे लेवी वंशाकडनं म्हणजे अब्राहमाच्या याच्याकडनं, आणि दुसरे याजकत्व म्हणजे काय आहे की एक मल्कीसदेकाचं. आता जर मल्कीसदेक याचं पाहिलं ना आपण जर फोड केली, सदेक म्हणजे काय की नीतिमत्व आहे की नाही, आणि मल्की म्हणजे राजा की नाही, नीतिमत्वाचा राजा की नाही. काय की नीतिमत्वाचा राजा. आणि मग आपण त्याची फोड केली, मग आता नीतिमत्वाचा राजा येशू ख्रिस्त आहे, आणि म्हणून लोकांनी काय केलं की येशू ख्रिस्त हाच जो अब्राहमाला भेटलेला मल्कीसदेक आहे अशी लोकांनी काय केली? समजूत करून घेतली, आणि ते आजही तसेच मानतात. मग जर तसं असतं तर मग येशू ख्रिस्त जर तेव्हा प्रगट झाला होता आहे की नाही, मग कसं शक्य आहे? पुन्हा त्याचे नव्याने जन्म घेतला का? मग त्याने मग 2 जन्म होतील की नाही. मग तो जर तिथं लिहिलं आहे की तो एका प्रदेशाचा राजा होता, म्हणजे खरोखर तो शालेम म्हणजे काय की यरूशलेमेचं जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर यरूशलेमेचं जुनं नाव आहे शालेम. आपण पाहतो स्तोत्रामध्ये शालेमात त्याचा मंडप आहे. यरूशलेमेलाच काय म्हणतात? शालेम. तर जो हा मल्कीसदेक जो होता तो यरूशलेमेचा काय होता? राजा होता. कधी? जेव्हा तो अब्राहमाला भेटला, द्राक्षरस होते घेऊन, भाकर व द्राक्षरस घेऊन आला, तो यरूशलेमेचा काय होता? राजा होता. मग आता त्या काळी कोण राजा होता, कसं राज्य करत होता, तो भाग आपण नंतर पाहणार आहोत. आज आपण फक्त पाहणार आहोत की येशू ख्रिस्त हा जो लोकांच्या समजुतीनुसार अब्राहमाला भेटला तो येशू ख्रिस्त होता की नव्हता, तो कोण होता मग, की नाही. तर आपण पाहत आहोत की मल्कीसदेकाचे जे 2 तुम्हाला सांगितलं की एक जे याजकत्व आहे ते लेवी वंशातून आलं, आणि दुसरं जे आहे मल्कीसदेकाचा जो संप्रदाय की नाही. संप्रदाय म्हणजे काय की एक आपण म्हणू की क्रम, ऑर्डर म्हटलेलं इंग्लिशमध्ये, त्याप्रमाणे 2 याजकत्व होते. आता पुढे आपण इब्री लोकांचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 6वे वचन वाचू. याच्या आधी तुम्ही वेळ मिळाल्यावर घरी पूर्ण 5वा अध्याय वाचा. त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगचा याजक आहेस की नाही. इथं काय सांगतो की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगचा याजक आहेस. आता जो लेखक आहे इब्री लोकांचा तो लोकांना सांगत आहे की काय
की प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यापैकी घेतलेला असल्यामुळे देवाविषयी गोष्टीबाबत तो मनुष्यांकरिता नेमलेला असतो, यासाठी की त्याने पापाबद्दल दाने व यज्ञ पशु अर्पावे. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागणारा असतो, कारण तोही स्वतः अशक्तपणाने व्याप्त आहे. आणि या अशक्तपणामुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापाबद्दल अर्पण केले पाहिजे. ही पदवी कोणी आपण होऊन घेत नाही, तर अहरोनाप्रमाणे देवाने ज्याला पाचारण केले आहे त्याला मिळते. तदनुसार ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. की नाही? आता इथे दोन्ही ह्याच्यात सांगत आहे की जो लेवी वंशाप्रमाणे प्राप्त होणारं याजकत्व आणि दुसरं जे आहे की देव ज्याची निवड करतो ते याजकत्व, की देवाने त्याची निवड केली आहे. आता आपण 6वा अध्याय इब्री लोकाचं पत्र याचा 6वा अध्याय 20वे वचन वाचू. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगचा याजक झालेला येशू अग्रस्थानी असा आपल्याकरिता आत गेला आहे. तर परत म्हटलं की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, की नाही, इथे म्हटलं नाही की येशू ख्रिस्त हा मल्कीसदेक आहे, त्या संप्रदायाप्रमाणे, त्याप्रमाणे काय आहे, येशू ख्रिस्त काय आहे, युगानुयुगचा याजक आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं की मग आता इथं लोकांची काय होते की आईबाप नसलेला, वंशावळ नसलेला, की नाही, मग इथं लोक काय होतात, गडबड होऊन जाते. मग आता जर आईबाप नसलेला, वंशावळ नसलेला जर त्याला म्हटले मल्कीसदेकाला, तर मग येशू ख्रिस्ताची वंशावळ तर आहे की नाही येशू ख्रिस्ताची वंशावळ. त्याचे आईबाप कोण होते, दैहिक योसेफ आणि मारिया होते. मग कसं काय इथं वचन काय म्हणतात की आईबाप नसलेला, ज्याचा काय प्रारंभानी म्हणजे ज्याच्या जन्माची नोंद नाही आणि ज्याच्या मृत्यूची नोंद नाही. येशू ख्रिस्ताची जन्माची नोंद आहे आणि मृत्यूची पण नोंद आहे की नाही. येशू ख्रिस्त जो काय आहे दैहिक रूपाने आला, आणि तो दैहिक रूपाने काय आला, त्याला याजक व्हायचं होतं म्हणून. आणि जर मग दैहिक रूपाने आला तर आपल्याला माहिती आहे की तो 2000 वर्षापूर्वी जन्मला, की नाही. त्याच्यानंतर इसवी सन 33 तो क्रुसावरती गेला, मृत्यूची नोंद आहे. मग कसं काय तुम्ही येशू ख्रिस्ताला तिथे म्हणणार की तो आईबाप नसलेला, वंशावळ नसलेला. येशू ख्रिस्ताची वंशावळ आहे. या लेवी वंशाच्याद्वारे त्याचं कसं तो एक दाखवलेली वंशावळ आहे, दुसरी आहे तो काय दावीद वंशाचा राजा, यहुदी वंशाप्रमाणे कसा आहे, 2 वंशावळी त्याच्या दाखवलेल्या आहेत. मग हे वचन कसं काय आहे, तर हे काय आहे की हा संदर्भ कुठला आहे, आईबाप नसलेला, जन्माची व मृत्यूची नोंद नसलेला. हा संदर्भ कशासाठी आहे, जो उत्पत्तीमध्ये जो भेटला होता मल्कीसदेक म्हणून, त्याच्यासाठी तो उल्लेख आहे. जर उत्पत्तीचं जर पुस्तक तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये सर्वांची तुम्हाला काय मिळेल, वंशावळ मिळेल, की याचा मुलगा हा, त्याचा मुलगा हा, त्याचा मुलगा हा, याच्यापासून हा झाला, त्याच्यापासून हा झाला. उत्पत्तीचं पुस्तक जर तुम्ही नीट पाहिलं तर ते काय आहे, वंशावळ आहे. त्या पुस्तकामध्ये कुठून तरी एक येतो आणि तो काय डायरेक्ट त्याची एंट्री होते, तो म्हणतो मल्कीसदेक शालेमाचा राजा. यात हेतू हा की देवाचा हा हेतू होता की त्यामध्ये त्याला तसं दर्शवायचं होतं मल्कीसदेकाला. म्हणून तिथं काय आहे की त्याची वंशावळ नाही सांगितली उत्पत्तीमध्ये. जर नीट पाहिलं पुढे तर आपल्याला कळेल तो कोण होता. पण तिथं देवाच्या आत्म्याला वाटलं की नाही, तिथं त्याला इथे, कारण की इब्री लोकाच्या पत्रामध्ये त्याला तसं दर्शवायचं होतं येशू ख्रिस्ताला, त्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे. म्हणून देवाने काय केलं, तिथे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये काय केली, त्याची वंशावळ आणि आईबाप नसलेला आहे की नाही असं म्हटलंय. असं होईल का, कोणाला आईबाप नाही होईल का असं, जन्म मृत्यूची नोंद नाही आहे की नाही. जर तो होता भाकर ते सगळं घेऊन आला म्हणजे तो व्यक्तीच होता ना, जन्मला तर असणारच. प्रदेशाचा राजा होता म्हणजे काय,
तो जन्मला असणार, त्याचं सगळं ठिकाण माहिती असणार, अब्रामालाही तो माहीत असणार. आपण तो विचार नाही करत, कारण की आपल्याला एका विशिष्ट दृष्टीनेच विचार करायला शिकवलेला असतं. आपल्याला आधीच सांगितलं असतं की पहिलं वचन काय सांगितलं आता, इब्री लोकांचं पत्र, मल्कीसदेकाच्या संप्रदायात. त्याच्यातही ते नीट न वाचल्यामुळं काय म्हटलंय, मल्कीसदेक, तू मल्कीसदेक आहे असं म्हटलंय का? नाही. त्याच्या संप्रदायाप्रमाणे तू याजक आहेस. त्याच्या आधी होऊन गेले, त्याच्या आधी काय झाले, होऊन गेले. आणि त्या क्रमानुसार येशू ख्रिस्ताचा नंबर लागतो. पण काय, येशू ख्रिस्ताने येऊन तिथे दोन्ही याजकत्व काय त्याच्यावर, म्हणजे काय की जो लेवी वंशकाचे याजकत्व आहे ते संपवलं, आणि जो निरंतरचा याजक स्वतः मल्कीसदेकाप्रमाणे तो स्वतः काय झाला, तो मल्कीसदेकाच्या संप्रदायाने याजक झाला, आणि जे लेवी वंशाचं याजकत्व होतं ते त्याने काय केलं, संपवलं. येशू ख्रिस्त हा काय फक्त अब्राहमाच्या संतानासाठीच आलेला नाही, हे लक्षात ठेवा. काय, आणि येशू ख्रिस्त काय फक्त यहुदी, म्हणजे काय अब्राहमाचे संतान म्हणजे फक्त यहुदी नाही. या अब्राहमाचे संतान फक्त जे आज तुम्ही यहुदी यहुदी म्हणता, तो एक काय 12 वंशापैकी एक वंश आहे. अजून 11 वंश आहेत. म्हणून मी काय उल्लेख केला की फक्त काय अब्राहमाच्या संतानासाठी तो आलेला नाही. अब्राहमाच्या आधी कोण होतं, नोहा होता. नोहाला 3 मुलं होती. अब्राहम तर 3 मुलापैकी एकाची जो वंशावळी जर पाहिली तर अब्राहम तर 3 मुलापैकी एक, बाकीचे 2 मुलं आहेत त्यांची वंशावळी आहे. समजते तुम्हाला की बाकीचेही नोहाचे 2 मुलं आहेत त्यांची देखील वंशावळी आहे. आणि त्या काळी तिथे फक्त काय अब्राहमच देवाच्या म्हणण्याप्रमाणे चालत नव्हता, आणखी ही लोक होते जे देवाच्या म्हणण्याप्रमाणे चालत होते. पण देवाने काय केले, अब्राहमाची निवड केली. वास्तविक पाहता अब्राहमाचा जो वडील होता तेरा, तो मूर्तीपूजक होता. पण देवाला वाटलं की त्याची निवड मी करावी अब्राहमाची, म्हणून देवाने त्याची निवड केली. पण याचा अर्थ असा नाही की फक्त अब्राहमाचे संतानच काय आहेत त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त आला, नाही. म्हणूनच देवाने काय दिलंय, त्याच्या व्यतिरिक्त एक याजकत्व आहे, ते आहे मल्कीसदेकाचं याजकत्व. ते देखील फक्त अब्राहमच देवाचं ऐकत नव्हता, तर आणखी देखील जे लोक होते जो देवाच्या म्हणण्याप्रमाणे करत होते त्या काळी. पण पुढचा जो मनोदय होता प्रभू येशूचा, तो साध्य करण्यासाठी देवाने अब्राहमाची निवड केली होती. म्हणून काय फक्त अब्राहमच त्यावेळेस काय पृथ्वीवर नीतिमान नव्हता, आणखीही नीतिमान होते. पण देवाचा जो पुढं मनोदय होता तो सिद्ध करण्यासाठी देवाने अब्राहमाची निवड केली. आणि म्हणूनच काय सांगितलं पुढचं इब्री लोकांचं जर पत्र वाचलं तर अब्राहमाने काय केलं, आता मी सगळे वचन वाचणार नाही, की त्याला दशांश दिला. आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हणतात की काय, जो कनिष्ठ असतो त्या कनिष्ठाकडनं काय होतं, जो वरिष्ठ असतो, आहे की नाही. कनिष्ठ आणि वरिष्ठ देवाने जाणीवपूर्वक हे शब्द ते वापरलेले आहेत की वरिष्ठाकडनं कनिष्ठाला आशीर्वाद दिला जातो. हे लक्षात ठेवा की काय म्हटलंय की वरिष्ठाकडनं कनिष्ठाकडनं. जेव्हा अब्राहम त्याला भेटला, अब्राहमाने त्याला दशांश दिला, तेव्हा त्या मल्कीसदेकाने अब्राहमाला आशीर्वाद दिला. मग सांगायचं तात्पर्य काय, इब्री लोकांच्या पत्रामध्ये हा संदर्भ का आला की तो अब्राहमापेक्षा काय होता, श्रेष्ठ होता. आणि इथे तो संदर्भ आहे इब्री लोकांच्या पत्रामध्ये. तो इब्री लोकांना म्हणत आहे की तुम्ही जर स्वतःला यहुदी म्हणता, निवडलेला वंश म्हणता, तर हे लक्षात ठेवा की तुमचा मूळ पुरुष जो अब्राहम, ज्याला त्या मल्कीसदेकाने आशीर्वाद दिला होता, आणि म्हणून तो म्हणतो की आशीर्वाद हा वरिष्ठाकडनं कनिष्ठाला दिला जातो. म्हणजेच तुमचा मूळ पुरुष अब्राहमापेक्षा तो मल्कीसदेक श्रेष्ठ होता. आणि त्या श्रेष्ठ वंशामधनं कोण आलेला आहे, येशू ख्रिस्त आलेला आहे. म्हणून तो लेवी वंशापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. हा संदर्भ आहे तिथे, हा संदर्भ घ्यायचा आहे की तुमच्या मूळ पुरुष अब्राहमाने ज्याला दशांश दिला आणि ज्याने त्याला आशीर्वाद दिला, त्या संप्रदायाप्रमाणे हा येशू ख्रिस्त काय आहे, याजक आहे, लेवी वंशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की ते याजकत्व देवी आहे. पुढे आपण जर
5वा 6वा अध्याय वाचला ते सांगितले की काय आहे की हे लेवी वंश शारीरिक रूपाने होते की त्याच्या पोटी तो जन्मला म्हणून याजक, पण मल्कीसदेकाचं जे याजकत्व आहे ते देवाच्या निवडीनुसार आहे. देव ज्याला निवडतो त्याला ते याजकत्व मिळतं. हे काय एखाद्या पोटी जन्मला म्हणून प्राप्त होणारं याजकत्व नव्हतं, हे निवडनुसार दिले जाणारं याजकत्व होतं. आणि म्हणून जर आपण पाहिलं तिथं वचन सरळ सरळ आपल्याला सांगत आहे की काय मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, असं बायबलमध्ये कुठेही म्हटले नाही की येशू ख्रिस्त मल्कीसदेक आहे. त्या संप्रदायाप्रमाणे, इन द ऑर्डर ऑफ मल्कीसदेक, ऑर्डरच्या क्रमाने, त्या क्रमामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्यासाठी तो समजून सांगत आहे की जे यहुदी लोक आहेत, तुम्ही ज्याला म्हणता लेवी वंश श्रेष्ठ आहे, याजकत्व आहे, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ, तुमच्या मूळ पुरुषापेक्षाही श्रेष्ठ, ज्यांच्या मूळ पुरुषाला ज्याने आशीर्वाद दिला होता मल्कीसदेक, त्या संप्रदायामधून हा याजक आहे. म्हणून तो काय आहे, ती आज ते याजकत्व घेण्यास पात्र आहे. आणि स्वतःचं त्यांनी काय केलं की तो म्हणतो की तुमचं जे याजक होतं तो काय करायचं, त्याला स्वतःच्या पापाबद्दल देखील प्रायश्चित करावं लागायचं. पण हा जो मल्कीसदेकाप्रमाणे जो येशू ख्रिस्त याजक झालाय तो निर्दोष असा होता, त्यांनी पापरहित होता. कारण की याजकाला काय करावं लागायचं, आधी स्वतःच्या पापाबद्दल क्षमा मागावं लागायची, रक्त सांडावं लागायचं, मग त्याची पापाची क्षमा झाल्यानंतर लोकांच्या पापाचं क्षमा करण्यासाठी तो परमपवित्र स्थानामध्ये वर्षातून एकदा जात असे. पण इथे इब्री लोकांचा पत्राचा जो लेखक आहे तो सांगत आहे की काय की तुम्ही अशा याजकाच्या याच्यामध्ये आहात, आता जाणार आहात की जो स्वतः पापी नव्हता, मनुष्य असून देखील ज्याने पाप केलं नाही, ज्याला स्वतःच्या पापाबद्दल काय आहे अर्पण करायची गरजच नाही, कारण तो निष्पाप असा आहे. त्या याजकप्रमाणे, त्या सेवेप्रमाणे येशू ख्रिस्त काय आहे, याजक झालेला आहे. त्या संप्रदायाप्रमाणे, याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्त आधी तिथे जन्मला मग परत तो स्वर्गात गेला आणि परत जन्मला, असं नाही. ती जी व्यक्ती भेटली ती खरोखर पृथ्वीवर राहणारे तुमच्या आमच्यासारखे मनुष्य होती, पण देवाने त्या व्यक्तीला निवडलं आणि त्याला याजकत्व दिलं. त्याच्यानंतर ते याजकत्व पुढे 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 आलं. आणखी एक छोटंसं म्हणजे पुढच्या गोष्टीसाठी तुम्हाला मी सांगून ठेवतो. आपण जाऊया लूक याचा 2रा अध्याय आणि 27 वचन. आणि 25 पासून वाचतो. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो धार्मिक व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. काय सांगितले इथे, त्याच्यावर काय होतं, पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. तो आत्मयुक्त असता मंदिरात आला आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आई बापांनी त्या येशू बाळाला आत आणले. तेव्हा त्याने त्याला हातावर घेऊन देवाचा धन्यवाद करून म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण विदेशास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुला इस्रायल व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता एक जेव्हा 8 दिवसानंतर येशू ख्रिस्ताला काय केलं, त्यांनी मंदिरामध्ये घेऊन आले समर्पणासाठी. आणि जेव्हा मंदिरामध्ये ते सगळे विधी वगैरे करण्यासाठी त्याला त्याचे आईवडील घेऊन आलेले असताना जो शिमोन नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्यावर काय होता, पवित्र आत्मा होता. आणि तो काय म्हटला, त्याने घेऊन काय केलं, त्याला हातामध्ये घेतलं आणि हे उद्गार काढले. आता कोणाला
काही माहीत नाही आपल्याला, नाही का. आपण म्हणतो कोणीतरी असेल बाबा आणि घेतलं असेल त्याला आणि केलं असेल त्याचं समर्पण, आहे की नाही. म्हणजे कुणी जे मंदिरामध्ये घेऊन आलेले असताना जे मंदिरातले याजक जे होते त्यांनी समर्पण करण्याच्या आधी हा कोणीतरी शिमोन नावाचा व्यक्ती येतो आणि तोच आधी काय करतो, त्याला समर्पित करतो. आपण कधी त्याच्यावर लक्ष दिलं नाही, आहे की नाही, आणि आपल्याला माहीतही नाही. पण गोष्ट अशी आहे की शमूएल जो होता त्याने काय केलं होतं, कोणाला केला होता अभिषेक, कोणाला केला, नाही माहीत आपल्याला काहीच. त्याच्यामुळं काय होतं की गोष्टी समजत नाहीत ना आपल्याला, आहे की नाही. गोष्टी आपल्याला नाही कळत, मग काय आहे, कोण आहे, कसं काय. हाच तो मुद्दा आहे की बायबलमध्ये गोष्ट आहे ना एकदम सिक्वेन्सली असतात आणि ते सिक्वेन्स आपल्याला जर माहिती नसलं तर कळतच नाही काय झालं. ठीक आहे, आता ते जर सांगायला गेलो तर पुन्हा खूप वेळ जाईल. पण जे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काय आहे की इथं त्या मंदिरामध्ये जेव्हा त्याला त्याचे आईवडील घेऊन गेले समर्पण करण्याआधी, त्याच्या आधीच शिमोन नावाचा कोणी व्यक्ती, तो काय साधारण व्यक्ती नव्हता. त्याच्याविषयी साक्ष बायबलमध्ये की त्याच्यावर काय होता, पवित्र आत्मा होता आणि तो पवित्र आत्म्याने युक्त होऊन काही शब्द बोलला आणि त्याने काय केलं, येशूचं समर्पण केलं की नाही. तर हा जो होता येशूचं समर्पण करणारा, हा देखील एक काय होता, मलकीसदेक होता. लक्षात ठेवा, हा जो शिमोन काय तो काय होता, मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे त्यांनी काय केलं, त्याला सादर केलं आणि तिथून पुढचं जी गोष्ट होती ती कोणाच्या स्वाधीन केली, येशू ख्रिस्ताचं. लक्षात घ्या की तो जो संप्रदाय आहे तो काय झाला, आता निवडीनुसार कोणावर आला होता, येशू ख्रिस्तावर आला होता. येशू ख्रिस्ताची निवड झाली होती त्याच्यासाठी आणि म्हणून त्याने काय केलं, कारण की यांनी जर घोषित करणारच नव्हतं त्याला, कारण की तो लेवी वंशाप्रमाणे नव्हता, त्याला ते काय मिळणार नव्हतं, ते याजक होते मिळणार नव्हतं, तो यहुदी वंशात आलेला होता. मंदिरातील लोकांनी त्याला घोषित केलं असतं का, नसतं केलं, कारण की तो यहुदी वंशात जन्मला होता. पण हा जो शिमोन, देवाने त्याची नेमणूक करून ठेवली होती, कारण की प्रत्येक गोष्ट त्या चॅनलनुसारच आली पाहिजे, नाही तर मग तो देव कसा. म्हणून तो कुठंच आपल्याला त्याच्याविषयी कुठंच उल्लेख नाही, पण डायरेक्ट फक्त तिथेच उल्लेख आढळतो की तो आला, त्याने घेतलं आणि काय केलं, प्रभूसमोर एक प्रकारे त्याचं समर्पण केलं आणि तो जो पुढचा काय वारसा येशू ख्रिस्ताकडे काय केला, त्याने हस्तांतरित केला. की काय सांगितलं, की काय म्हटलं की ज्या इस्रायल लोक ज्याची वाट पाहत होते, कशासाठी, जे वंश, जे राष्ट्रांचे वंश, त्यांच्या पापक्षमेसाठी काय आहे, तो याजक कशासाठी वचन जर पाहिलं की काय आहे, कारण विदेशास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड की नाही, आणि सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यांनी भविष्यवाणी केली आणि पुढे सांगितलं की त्याचविषयी जे वज्ञात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यास आश्चर्य वाटले. त्यांना समजलं नाही की हा काय बोलला, त्यांना नाही समजलं. शिमोनाने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरियाईला म्हटले, पहा, इस्रायलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी याला ठेवले आहे. आणखी पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवात तरवार भोसकून जाईल. हे शब्द जेव्हा बोलले तेव्हा ते दोघं पण काय झाले, त्यांना समजलं नाही की हा काय झाले, कारण की त्यांना माहीत नव्हतं की ही काय देवाची योजना आहे. आणि जो हा शिमोन आहे त्याने काय केलं, त्याच्यावरचे जे असलेला जो अधिकार तो काय केला, पुढे येशू ख्रिस्तावर त्यांनी काय केला, हस्तांतरित केला. कारण की तो खंड नाही पाडला,
तो जो संप्रदाय, मग कोणी म्हणाल कुठं होता मध्ये, गायब कसा झाला? नाही, तो चालतच आलेला आहे. मी तुम्हाला आदामा पहिला जो होता देवाचा याजक, तो आदाम, हे लक्षात ठेवा. आदाम जो होता 930 वर्ष जगला आणि 930 वर्ष त्याने याजकाची सेवा केली देवासमोर. पहिला मल्कीसदेक म्हणजे काय? नीतिमत्व ज्याच्या आहे, आदाम. आता मी तुम्हाला हिंट देऊन ठेवू. पहिला मल्कीसदेक कोण होता? आदाम. आणि तिथून जे सुरू झालं ते येशू ख्रिस्ताने काय केलं? संपुष्टात आणलं. आदामापासून जी सुरुवात झाली, मल्कीसदेक, आदाम, त्याच्यानंतर मग पुढे गोष्टी आहेत त्या आपण नंतर पाहू. तुम्हाला कॅल्क्युलेशन सहित, नावासहित मी तुम्हाला सांगा की कसं येशू ख्रिस्तापर्यंत गोष्टी आल्या. पण जो पहिला याजक देवाचा, कशाच्या विरहित? यहुदी वंशाच्या विरहित, अब्राहमाच्या संतानाच्या विरहित, की नाही? अब्राहमाचे संतान, तर अब्राहमाची निवड झाल्यानंतर नोहामध्ये नोहाचे 3 मुलं होती, की नाही? त्यापैकी एकामधून अब्राहम, पण 2 जे होते त्यांचं तर किल्ला आहे ना की त्यांना देवाने असंच वाऱ्यावर सोडून दिलं. नोहाची मुलं होते की नाही ते पण, मग त्यांना काय देव असंच वाऱ्यावर सोडून दिलं काय? म्हणून जाणीवपूर्वक सर्व मानव जातीसाठी, नाही तर मग यहुदी लोकांनी क्लेम केला असं फक्त आमच्यासाठीच येशू ख्रिस्त आलाय. कारण की ते आजही तसं म्हणतात की आमचे या अब्राहमाची संतान, अब्राहमाच्या वंशामध्ये येशू ख्रिस्त जन्मलाय. आजही ते क्लेम करतात. पण गोष्ट काय फक्त अब्राहमापुरतीच नाही. आणि हेच देवाला दाखवून द्यायचं होतं की गोष्ट काय अब्राहमाची नाही चाललेली, गोष्ट काय मनुष्यांची आहे, मानव जातीची आहे. देवाने अब्राहमाची निवड केली. हां, कशासाठी? फक्त काय पृथ्वीवर त्याचे लोक होण्यासाठी नाही, त्याचा मनोदय सिद्धीस नेण्यासाठी अब्राहमाची निवड होती. अब्राहमासारखेच इतरही लोक, आणखी नीतिमान लोक होते, पण देवाने निवड केली अब्राहमाची. पण याचा अर्थ असा नाही की फक्त अब्राहमाचंच पुढे जे वंश चालले त्यांच्याबरोबरच काय देवाचा करार आहे, असं नाही. आणि हेच इथं इब्री लोकाच्या पत्रामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की फक्त काय अब्राहम आणि लेवी वंश आणि यहुदी हेच नाही, त्याच्यापेक्षाही काही श्रेष्ठ होतं. ज्याला अब्राहमाला ज्याने आशीर्वाद दिला, मल्कीसदेक, आहे की नाही? म्हणजे तो अब्राहमापेक्षा काय होता? श्रेष्ठ होता. त्याच्यातून हा काय याजक आहे, तो देखील काय आहे? एक संप्रदाय आहे. संप्रदाय म्हणजे काय? की एक काय समाज म्हणा थोड्यासाठी, की त्याच्यामध्ये काय एक ऑर्डर आहे, त्याप्रमाणे तो चालत आलेला आहे. आणि त्या संप्रदायामधून काय येशू ख्रिस्त जन्मला. त्याच्यामध्ये काय आहे की तो त्या संप्रदायामध्ये जन्मला नाही, पण त्याच्या संप्रदायाप्रमाणे याजक झाला. कारण की ते याजकत्व काय निवडीनुसार प्राप्त होणार आहे. याच्या एखाद्या लेवीच्या म्हणजे लेवीच्या वंशामध्ये जन्मला म्हणून हे याजकत्व प्राप्त होणार नाही, तर कशाच्याद्वारे याजकत्व होणार आहे? निवडीनुसार. जशी दाविदाची निवड झाली की नाही, जसं शमूएलाला देवाने निवडलं, आहे की नाही? त्यांना निवडलं होतं की ते घोषित नाही. देवाने निवडीनुसार जे चालत आलेली जो मार्ग आहे, क्रम आहे, त्या निवडीनुसार येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती. तो काय एखाद्याच्या पोटी जन्मला म्हणून तो याजकत्व नव्हतं. ते जो मल्कीसदेकाचा जो संप्रदाय आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की देव ज्याला निवडतो तो. काय आहे वैशिष्ट्य याच्यामध्ये? याजकत्व मिळण्याचं काय आहे? पहिली पायरी काय आहे? पहिलं क्वालिफिकेशन काय आहे? ज्याला देवाने निवडले तो. आणि लेवी वंशाचं काय याजकत्व आहे? की लेवीच्या पोटी जन्मला म्हणून तो याजक, असं नाही. इथं काय आहे? ज्याला देव निवडील, ज्याची देव निवड करील त्याला तो याजक होतो. म्हणून येशू ख्रिस्ताची काय निवड करण्यात आली आणि ते याजकत्व त्याला देण्यात आलं. आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये तो सांगत आहे की काय तो जो संप्रदाय होता त्या संप्रदायामध्ये येशू ख्रिस्ताचं काय आहे? तो याजक आहे, त्या संप्रदायातला याजक आहे. आणि हा यहुदी वंशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण की तुमचा मूळ पुरुष अब्राहम याला त्याने आशीर्वाद दिलेला आहे, त्याच्याद्वारे तो आशीर्वाद झालेला आहे. आणि इथं आपल्याला दिसून येईल की म्हणून काय येशू ख्रिस्त तो काय आहे? तुम्हाला आईबाप नसलेला, वंशावळ नसलेला, हे त्या जो मल्कीसदेक भेटला त्याच्याविषयी आहे, येशू ख्रिस्ताविषयी नाही.
येशू ख्रिस्ताची जन्माची नोंद आहे, मृत्यूची नोंद आहे, आईबापही त्याचे होते पृथ्वीवर, चे आईबापाचीही नोंद आहे. येशू ख्रिस्त कधी जन्मला ह्याचीही नोंद आहे, येशू ख्रिस्त कधी मृत्यू पावला त्याचीही नोंद आहे. पण आपण तो काय करतो की आपण त्याचा आदी आणि अल्फा आणि ओमेगाशी संबंध लावतो. हां, आपला प्रभू येशू ख्रिस्त अल्फा आणि ओमेगा आहेच, पण त्याला जे याजकत्व मिळालं होतं तिथे तो अल्फा आणि ओमेगा नाही, हा वेगळा भाग आहे. त्याला जे याजकत्व देण्यात आलं होतं तिथे तो अल्फा आणि ओमेगा नाही आहे. तिथं तो त्याचं काय आहे, ती भूमिका आहे याजकत्वाची, तो ती पार पाडणार आहे. आणि त्याने काय केलं, आपलं एकदाच पापार्पणाबद्दल स्वतःचं रक्त घेऊन तो तिथे गेला. आणि शेवटला मनुष्य आत येऊपर्यंत तो तिथे काय याजक आहे. मग असं काही डोक्यामध्ये ठरू नका की असं काही पुढं काय आहे, एखादं स्वर्ग आहे आणि एखादं असं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि मग कुणी मेलं की येतो आणि मग म्हणतो की नाही याची खंडणी भरलेली, याला जाऊ दे. असं काही नाही. असं काही कुठं डोक्यामध्ये कल्पनाही आणू नका की स्वर्गात असं काही आहे आणि असं एक काय आहे आणि मग असं आलं की मग तो म्हणतो देवाला नाही नाही याची खंडणी भरली, याला सोड. म्हणजे काय देवाला काय माहीत नाही का? ज्यांनी सगळ्या गोष्टी निर्माण केल्या त्या देवाला माहीत नाही की याची खंडणी भरली की नाही भरली? हे आपल्याला समजण्यासाठी देवाने तशा याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपलं शेवटला मनुष्य आत येऊपर्यंत तो तिथे आहे. म्हणजे काय आहे की जो मनुष्याचं नाव लिहिलेलं आहे जीवनी पुस्तकात, ज्याचं तार नाही, तो मनुष्याचं आत येऊपर्यंत कृपा आहे, संधी आहे, याचा अर्थ आहे. पण लोकांना असं असल्यामुळे लोक लगेच कल्पना करायला तयार की मग सिंहासनावर नाही का सर्वश्रेष्ठ देव जो पिता, मग तो बसलेला आहे, मग असं कुठंतरी मंदिर आहे आणि मग काय आहे की येशू ख्रिस्त असा थांबलेला आहे. मग एखादा मनुष्य गेला देवाकडं की मग तो म्हणणार नाही याचं खंडणी भरलेली देवा, याला आज जाऊ दे. असं काही नाही स्वर्गामध्ये, असं काही होतही नाही. हे आपण जसं वचन वाचलं आपण केलेल्या कल्पना आहे डोक्याने. देवाला सर्व माहीत आहे कोणी पाप केले आणि कुणी काय केलंय, कारण की सृष्टीच्या स्थापनेपूर्वीच काय त्यांची नावं लिहिलेली आहेत. माझं सृष्टीच्या स्थापनेपूर्वी लिहिले, मग प्रभू परमेश्वराला माहीत नाही का काय आहे, कोणाची खंडणी भरली कोणाची नाही, कोणाची निवड केली कोणाची नाही. ते बोलण्याची पद्धत आहे की आपल्याला समजावं. आपल्याला का समजावं? कारण की पृथ्वीवरती देवाने तशी सिस्टीम लावून दिली. ती सिस्टीम देवाने लावून दिल्यामुळं त्या सिस्टीमनुसार जाणं देवाला काय गरजेचं होतं आणि म्हणून त्या भाषेमध्ये समजावं म्हणून देव त्या भाषेमध्ये बोलला. म्हणून आपण अशी कल्पना करून घ्यायची नाही. मध्यस्थ आहे म्हणजे काय की त्याने काय केलं, तो मार्ग तयार केलेला आहे की मग एखादा मनुष्य जवळ प्रभूकडे मेल्यानंतर प्रभूकडे गेला की मग तो प्रभू येशू ख्रिस्त येतो म्हणतो याला जाऊ दे, असं काही नाही होत. ते एक बोलण्याचा प्रकार आहे की आपल्याला समजावं म्हणून प्रभू तशा प्रकारे आपल्याशी बोललेला आहे. पण आपण ते काय मनाच्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळे आपण तसा विचार करतो. मग आपला असं एक देव दिसतो, मग इकडं असं येशू ख्रिस्त दिसतो, हे का नाही, असे दोन व्यक्ती दिसतात आणि मग हा मध्यस्थी करताना दिसतो, याला जाऊ दे. असं काही नाही स्वर्गामध्ये, तसं काहीही नाही. तसे डोक्यातनं विचार काढून टाका. झालं ते एक मार्ग आहे. त्यांनी ते काय केलं, ती जी पापा करता जे क्षमा होण्याकरता जे प्रोसेस होती त्यांनी पूर्ण केली, संपलं. याच्यानंतर जे येतील ते ऑटोमॅटिकली जे येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतील ते त्याच्यासाठी पात्र झाले. आणि येशू ख्रिस्त हाच एकमेव तारणारा देव म्हणून जे स्वीकार करतील ते पात्र झाले. त्याच सन्निधी काय आले, पात्र झाले त्याच्यासाठी. मग असं काय मेल्यानंतर परत तिथं जाऊन उभं राहायचं ना, असं काही नाही. तो जे आहे ते नंतर आहे, जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा. आता कुठं जातं तेही माहीत नाही आपल्याला मेल्यानंतर, आहे की नाही. सर्व ज्या गोष्टी मनुष्याच्या कल्पनेने आपण लावलेल्या आहेत आणि त्या कल्पनेनुसारच आपण काय करतो, विचार करतो. पण ज्या आपल्या कल्पना आहेत, ज्या आपण आजपर्यंत ज्या ख्रिस्ती आपण बनवणारे आहेत, ज्या आपण डोक्यामध्ये ज्या कल्पना केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत, ती कल्पना आणि बायबलचे वचन यांचा ताळमेळ बसतो का पहा बायबलमध्ये.
आणि जर तुम्ही तो ताळमेळ बसवायला गेला तर आपल्याला कळेल की असं तर काही नाही बायबलमध्ये, पण आपण तरी तशा कल्पना करतो, म्हणजे आपण चुकीच्या कल्पना करतो. आणि तसंच हे मल्कीसदेकाच्या बाबतीतही झालं की वचन सरळ सरळ सांगते की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, असं कुठेही म्हटलं नाही येशू ख्रिस्ताला तू मल्कीसदेक आहे. मल्कीसदेक हे काही नाव नाही आहे, ही काय पदवी. मल्कीसदेक हे काय आहे नाव नाही. म्हणजे काय मल्कीसदेक म्हणजे काय नीतिमत्वाचा राजा, हे नाव नाही, ही पदवी आहे. जसं फारो म्हटल्यावर काय आहे, फारो काय म्हणजे राजा. मिस्री लोकांमध्ये फारोचा अर्थ काय होतो राजा. मग दुसरा तिसरा चौथा पाचवा असे बरेच फारो होऊन गेले, पण जो कोणी राजा व्हायचा त्याला काय नाव व्हायचं फारो. आणखी एक उदाहरण अबिमलेख. अबिमलेख हे काय नाव आहे का नाही, हे काय अबिमलेखाचा अर्थ राजा. त्याचं जर पाहिलं तर काय त्याचा अर्थ तो राजा. मेदी आणि पारशामध्ये त्याचा अर्थ तो होतो. पण तसं आपल्याला ते समजण्यामुळं आपल्याला असं वाटतं की नाव आहे, ते नाव नाही, ते काय एक पद आहे थोडक्यात, नीतिमत्वाचा राजा. मग आपण येशू ख्रिस्ताला शालेमाचा राजा म्हणतो कारण की तो शांतीचा राजा आहे. हो आमेन, तो शांतीचा राजा आहे. पण आता शालेमाचा राजा म्हटल्यावर आपल्याला असं वाटलं की शालेम शांती, यरूशलेमेचा राजा, असं नाही. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की एक म्हणजे काय आहे की जेव्हा मल्कीसदेक असतो तर ते एक राजा, याजक आणि संदेष्टा, हे तीन गोष्टी लक्षात ठेवा. मल्कीसदेक जेव्हा म्हटलं जातो त्यावेळेस तो काय काय असतो, एक तर तो राजा असतो, दुसरा याजक असतो आणि तिसरा संदेष्टा असतो. हे तीन गोष्टी त्याच्याकडे आहे. आता जे मी तुम्हाला सांगेल जे नावं तुम्ही त्याला पाहायचं. आता येशू ख्रिस्त काय होता, राजा होता, त्यानंतर तो काय होता याजकही होता आणि तिसरं काय संदेष्टही होता. हे तिन्ही त्याच्याकडे आहेत. मल्कीसदेकाप्रमाणे आल्यावर काय होतं, तो एक तर राजाही होतो लोकांवर प्रभुत्व करणारा, दुसरा म्हणजे काय की धार्मिक प्रभुत्व देखील तो करतो, आणि तिसरं म्हणजे संदेष्टा म्हणजे लोकांशी देखील बोलतो देवाचा निरोप. तिन्ही त्याच्याकडे असतं. म्हणून येशू ख्रिस्ताला संदेष्टा देखील म्हटलंय, राजा देखील म्हटलं जातं आणि याजक तर तो आहेतच. हे तिन्ही रोल मल्कीसदेक जेव्हा असतो तेव्हा हे तिन्ही त्याच्या काय असं भूमिका असतात, त्याला तिन्ही म्हटलं. देव तशी बोलतो आणि देवाचा निरोप तो लोकांना सांगतो, म्हणून तो संदेष्टा आहे. काय आहे संदेष्टा म्हणजे देवाचा आलेला निरोप देणारा. संदेष्टा म्हणा, तुम्हाला दुसऱ्या भाषेत म्हणा भविष्यवादी म्हणा, आहे की संदेष्टा आणि भविष्यवादी काय आहे फरक नाही. संदेश म्हणजे काय सांगणारा, आणि काय भविष्यवादी म्हणजे काय तोच देवाचाच काय सांगणारा शब्द निरोप, पण तो कोणत्या भविष्यात होणाऱ्या गोष्टी. म्हणून काय भविष्यवादी भविष्यात होणाऱ्या गोष्टी सांगतो, पण तो असतो कोण देवाचा निरोपाच. पण ह्या गोष्टी ज्या आपण काय करतो सगळे भेसळ करतो आपण. मग संदेष्टा वेगळा, हे हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा. तर हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे की बायबलमध्ये वचन काय सांगते. मल्कीसदेक म्हटलंय का त्याप्रमाणे म्हटलंय. आता तिन्ही याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याप्रमाणे आलेले, त्याप्रमाणे असं नाही म्हटलं की मल्कीसदेक आहे. मल्कीसदेकाच्या क्रमाने, संप्रदायाप्रमाणे येशू ख्रिस्त याजक आहे. म्हणून अब्रामाला भेटला तो येशू ख्रिस्त नव्हता, तो काय होता शालेमाचा राजा होता. तो कोण होता आपण ते नंतर पाहणार आहोत नेमकं कोण भेटलं. पण येशू ख्रिस्त हा निश्चित नव्हता. काहींचं असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त काय की आधीच प्रगट झाला आणि मग ते येशू ख्रिस्त काय त्याला काय म्हणतात की तो देवदूत आहे, जे ज्याला असं प्रगट होईल तसं. काहींनी असं म्हटलं की तो जे विधर्मी म्हणजे जे दुसऱ्या देवाची उपासना करणारा त्याच्यामधला याजक आहे. पण ते सरळ सरळ सांगितलं की परात्पर देवाचा याजक म्हणजे काय यहोवा देव याचा याजक. पण लोक काय कोणाला जसं पटेल तसं सांगतात. पण आपण काय घेणार आहोत जे शास्त्र सांगतं, शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे तेच आपण घेणार आहोत. तर आज आपण पाहिलं की येशू ख्रिस्त हा मल्कीसदेक नाही, तर त्या मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे काय याजक आहे. मल्कीसदेक हे काही नाव नाही, तर हे एक पद आहे. तर देव बाप करो हे तुम्हाला समजणारं मन आणि अंतःकरण देऊ. प्रेज द लॉर्ड.